पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे घ्या। थँक्यू। मलाही नाही आवडत कोणाच्या घरी जाऊन त्यांना असं डिस्टर्ब करायला, पण मलाही खूप मानसिक त्रास होतो हो या गोष्टीचा। मी समजू शकतो। बरं सांगा काय झालंय? अहो माझ्या नवऱ्याने त्याचं बाहेर दुसरं प्रेम प्रकरण असताना सुद्धा माझ्याशी फसवून लग्न केलं। त्याचं त्या बाईवर खूप प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे। अहो मी घरदार सोडून या माणसासाठी आले आहे। मला घरात काही कमी नाही, सगळी सुख माझ्या पुढे हात जोडून उभी आहेत, पण नवराच आपला नाही तर काय करायचं या सगळ्या सुखांचं। म्हणून मला त्या माणसाला धडा शिकवायचा आहे आणि ती जी कोण बाई आहे ना तिला सुद्धा चांगला धडा शिकवायचा आहे। बरं ठीक आहे, ऐका, एक तर पहिली गोष्ट ही आहे की हा जो प्रॉब्लेम तुम्ही सांगताय, मी ह्या केसेस नाही लढत, पण ज्या माणसाने तुम्हाला माझ्याकडे पाठवले ना तो माझा चांगला मित्र आहे। सो मी पुरेपूर प्रयत्न करेन माझ्याकडून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा। माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्लीज माझ्या केसकडे लक्ष द्या। हो हो का नाही, नक्की। अहो मला हे आधीच सांगितलं असतं या माणसाने तर मी लग्नच केलं नसतं ना। तिघा जणांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकली या माणसाने। मी त्या बाईचाही विचार केला हो, पण प्रत्येक बाई सगळ्यात आधी आपल्याच संसाराचा विचार करते ना, तुम्हीच सांगा। बरोबर आहे, बरोबर आहे। एक मिनिट, ते एक आलो पटकन। तुझं काय चाललंय? मी तर काम करतोय ना। त्या बाईचा नवरा आहे तर तिच्यावर प्रेम करत नाही, तुझं सॉक्स पडले तुला। ठीक आहे, तुम्ही खूप चांगलं काम करता, चुकलं माझं। हा कोणता पण घालू कुठला तरी, तू आता बाहेर येऊ नकोस। प्लीज कंटिन्यू। अरे आनंदी, हा आनंदी। अहो तुम्हीच मला म्हणाला होतात ना की येऊ नको म्हणून बाहेर। अगं तो फोन वाजतोय, इकडे ये बरं, फोन घे। तो फोन उचल, कोणाचा आहे बघ जरा, आणि सांग त्यांना मी बिझी आहे म्हणून। कोणाचा तरी फोन आला यांना, मग उचल, बघ कोण आहे, बघते। हॅलो हॅलो, कर्णिक का? हो। हो मॅडम, कुठे आहात तुम्ही? हो 15 मिनिटात बस येईल इथे स्टॉपवर। काय 15 मिनिटात? हो बुकिंग केलं ना, 11 वाजताची बस आहे। आहात कुठे तुम्ही? काय 11 वाजता? आता सकाळी बस आहे? हो अहो निघा लवकर। हो आम्ही निघतो, लगेच निघतो। हो हे बाय, म्हणजे काय करायचं आता काय करायचं म्हणजे त्याला सांग, जात त्या आई कामात येते, चिडतील नाही तर माझ्यावर। अगं बाई, ते काम होत राहील, नंतर ती बस निघून गेली तर परत येणार आहे का तुमच्यासाठी? जा 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 जा, मी बॅग घेऊन येते। अहो नाही, मी थोड्या वेळात येतो। ऐका ना, त्याच थोड्या वेळात आपली बस जाईल। काय संबंध? मला फोन आला होता, बस आहे आपली आता। आता रात्रीची बस आहे, तू सकाळची बस आहे, तिकीट कुठे आहेत? अगं तिकीट इथे आहेत, 11 वाजताची बस आहे, हे बघ लिहिलेलं आहे 11 AM लिहिलेलं आहे। हेच ना, मग मला फोन आला त्यांचा आता। काय करायचं, किती रडतायत त्या, सांगा ना त्यांना, बिचारा। ताई नाही अगं हे आई, ऐक राघव, ही बाई ही बॅग घे। हे बघ, माझे गुडघे दुखले तरी चालेल, पण तुला हनीमूनला पाठवल्याशिवाय मी राहणार नाही। सगळं भरलेलं आहे। काय ग बाळा, काय झालं? माझी केस हे बघा मॅडम, ऐका मी काय सांगतो, ऐका, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, आम्हाला घाईमध्ये निघावं लागतंय। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची केस मी लढतोय ना, तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देईन। नक्की काय प्रॉब्लेम झालाय? मी आल्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगतो ना, गोंधळ झालाय जरा। पण तुम्ही मला फोन कराल ना? करणार। बघ, माझा मुलगा शहरातला नंबर 1 चा वकील आहे। फोन करीन। काय
काय गोंधळ काय या घरामध्ये? अगं बाई, जा लवकर हे घेऊन सामान. सगळं घेतलेलं आहे. आणि ऐक आनंदी, सगळी औषधं दिलेली आहे मी. ऍसिडिटीची गोळी, डोक्याची गोळी. तिथे काय झालं असू दे, ठीक आहे. आणि ऐक ऐक ते ह्याचे कपडे, थंडीचे कपडे जाऊन ठेवले म्हणून सांगते. चला चल 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 चल. आई मी आले. तुझं काय आता? मी धरू ते आलेच. ये लवकर ये लवकर ये. चला ये घेऊन चला. रमाते, हा सगळा घोळ तुम्ही घातलाय ना. ह्यांना त्यांच्या मनातलं मला सांगायचं म्हणून तुम्ही माझा अपघात घडवून आणला. रमाते, तुम्हाला माहिती का यामुळे काय झालंय? यांना भीती वाटायला लागली आहे. यांना असं वाटतं की त्यांनी मला काही सांगितलं तर हिच्याबरोबर काहीतरी वाईट होईल. पण ही सगळी अवस्था तुमच्यामुळे झाली. पण आता बघा, आता आम्ही फिरायला चाललोय. एक एक क्षण आम्ही आनंदाने घालवू. आता खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरू होणार. हे सगळं ना तुम्ही बघणार, पण थांबवू नाही शकणार रमाते. आणि थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. आनंदी राघव कर्णिक हिच्याशी. वर्षा, तू टायमिंग नीट नाही बघितला असा. दादा मी काय केलंय? तू बघायचंस ना. मग मी एवढं बुकिंग केलं त्याचं काही नाही, मलाच बोलतोय. लिफ्ट पण बंद आहे. अरे मला ना गुडघ्याने जमत नाही म्हणून मी हळूहळू येते. आनंदी, तू खाली ये, तू खाली ये. तू घरी जा बरं. तुला परत वर चढत यावं लागेल. मी टाटा करायला येते रे. कसली काय करणे? कुठे निघाला? दादा आणि आनंदी हनीमूनला जात आहेत. मी केलंय प्लॅनिंग. अरे वा, हनीमून. बरा वेळ मिळाला राघव तुला. येताना आम्हाला काहीतरी घेऊन या. हा, आणणार चिक्की आणणार. अरे चला तुम्ही. अशा वेळेस आपण लक्षात तरी राहू का त्यांच्या? ए, जा, all the best. जा सांभाळून. नाट नको लावू. राघव जा सांभाळून. पाय दुखतायत ना, मग का जाताय? या वरती. जा ना तुझ्या घरी. द्या वरची बॅग पकडते. ना ठीक आहे, राहू दे. फोन करा ना तुम्ही त्यांना. अगं तिथे खाली उतरल्यानंतर करू ना. अगं आनंदी, तुम्ही निघालात? हो निघायच्या आधी मला सांगायचं ना. आई, खूप गडबड झाली आमची. बरं तुम्ही काळजी घ्या, बाबांची पण काळजी घ्या. बरं ठीक आहे, तुम्ही थांबा, मी येते. हा, काय झालं आई? आई, उशीर झालाय आम्हाला. का आता? हे घे, हे घे. हे काय? लाडू येथे. बरोबर असलेलं बरं असतं. पटकन तोंडात टाकता येतात. बर. अहो, अरे पाया कशाला पडताय? व्यवस्थित जा आणि मस्त मजा करा. आणि पोचल्यानंतर मला कळवा. हा हा, चला चल. वर्षाताई, हा? सांगायचंच राहिलं, आज आपल्या चिंगीची दुपारची शाळा आहे. त्या मोठ्या मुलांची परीक्षा आहे म्हणे, तर तिला व्यवस्थित व्हॅन मध्ये बसवून द्या. हा चल. आणि आई, ते तुम्ही रोज नाश्ता बनवता ना, तेव्हा चिंगीसाठी डब्बा बनवा. नाही म्हणजे कसं आहे, तिला तुमच्या हातचं आवडतं आणि मी येईपर्यंत तुम्ही. हो, देईन मी. आणि तिला ना चपाती भाजी वेगवेगळी देऊ नका. चपाती घ्या, त्याच्यावर भाजी लावा, रोल बनवा आणि डब्यात टाका. ती आवडीने खाते, तिला खूप आवडतं. बरं बरं ठीक आहे, देईन मी. आनंदी, ते हा हो, निघतो. एक मिनिट. ते वर्षाताई, ती आली ना संध्याकाळी की तिला चॉकलेट आणि दूध असं द्यायचं. म्हणजे चॉकलेट पावडर जास्त टाकायची नाही, ते बरं नसतं खरं तर शरीरासाठी, पण तिला आवडतं. त्या निमित्ताने ती दूध तरी पिते ना. बर, निघू. येतो आई. चला. काय आई ताई, मी काय म्हणते, चिंगीला रोज थोडा वेळ खेळायला पाठवा. गृहपाठ झाला की खेळायला पाठवायचं, किंवा खेळायला पाठवून मग गृहपाठ करून घ्या, जसं तुम्हाला जमेल तसं. पण तिला खेळायला पाठवलं ना की बरं वाटतं आई. अगं आम्ही आहोत ना इथे. सांगितलं ना तुला, तू जा ना. ये आता. गाडी सुटायची वेळ. हो. अजून इथेच आहे का ग? काय ग, जा लवकर जा. काय ग बाई? सुलक्षणाताई, तुम्हाला दमायला झालं असेल ना, तुम्ही एक काम करा, आत या, पाणी प्या आणि मग जा.
नाही, पाणी मी माझ्या घरीच पिते, आहे भरलेलं पाणी. काही नाही, सगळं मुलांचं व्यवस्थित होऊ दे एवढंच म्हणणं आहे माझं. अहो ते व्यवस्थित पोचतील आणि मस्त मज्जेत राहतील तिकडे. मजेत तर राहायलाच पाहिजे. वंशाला दिवा हवाय मला. काय ग वर्षा? हो काकी, येते आम्ही. अगं हात दे. आई तू ये ना, मी होते पुढे, ये सावकाश. गेली अशीच. द्या बॅग द्या. काय? बॅग द्या. हा थांब. फोन असतोय. सोडा. गाडीवाल्याचा फोन आहे. थांब. हॅलो हॅलो. हा हा हा. अरे हे काय, आम्ही निघतोच आहोत आता. दादा पोहोचलोय आम्ही. नाही म्हणजे पोहोचून जाऊ नका आम्हाला सोडून. थांबा. आनंदी मी सांगतो. नाही तुम्ही थांबा, आम्ही लगेच हे काय निघालो आता. आम्ही पोहोचतो. आलो. सोडा ना. उचला थोडं तिकडनं मदत करा. इथून नाही जाणार, तू थांब जरा. तुम्ही रिक्षा चालू करा ना तोपर्यंत. चला. चला. ते कांचन चौक आहे ना, जिथून सगळ्या बसेस सुटतात, तिथे जायचं. चला लवकर चला चला. पटकन चल. लवकर चला, थोडं फास्ट घ्या दादा. अहो फोन करा ना त्यांना परत. आई हे काय चाललंय तुझं? तिला लाडू काय करून दिले? कोणाला दिले? ज्या मुलीने माझी जागा घेतली तिला दिले? काय तू आई, तुला कळत नाहीये का? नाही मला मान्य आहे ती तुमच्यासाठी खूप काही करते, तुमची काळजी घेते. बाबा आजारी होते तेव्हा ती रात्रभर इथे बसून होती. पण का बसून होती? कारण तिला तुमच्या मनात तिचं स्थान निर्माण करायचंय, दिखावा आहे तिचा सगळा. आणि तू लगेच विरघळलीस. तिच्या चौकशा काय करते, लाडू काय करून देते, तिची दृष्ट काय काढते. आई ते नुसते फिरायला गेलेले नाहीयेत, हनीमूनला गेलेत ते, हनीमूनला. आणि त्यांचा हा हनीमून यशस्वी झाला ना तर चिंगीला सावत्र भावंड येईल. आणि मग काय अवस्था होईल चिंगीची माहितीये ना? काय होईल? हाल होतील तिचे. आई समजून घे ना, समजून घे माझी काय अवस्था होतीये ते. खूप उशीर झाला का? नाही ठीक आहे, आहोत आपण वेळेत बस दादा बस. थांबा. हे घ्या. हळू अडकली. हा कमाल आहे. काय बस तर काय अजून आलेलीच नाहीये. आपण एवढी घाई करून आलो, काय उपयोग झाला घाई करून? माझ्या बात कर द्या ना. हा देतो, थांबा जरा. बाळ माझे किती घाईघाईत आलो आपण. अहो भूक लागली असेल ना तुम्हाला? हो, तू पण काही खाल्लं नाहीस ना? खाऊन घेऊयात का आधी? नाही थांबा, मी काय म्हणते आधी विचारून घेऊयात त्यांना की बस कधी येणार आहे. हा मग निवांत खाऊयात. विचार. आहे मी इथे. नमस्कार, मी कर्णिक. तुम्ही एवढी घाई केली, बस पत्ताच नाहीये, बस अजून आलीच नाहीये. अच्छा, म्हणजे आता माझं तुमच्याच बरोबर बोलण्याचा फोनवर. हा, तुम्ही किती घाई केलीत, आम्ही काही खाल्लं नाही का नाही. बरं बस कधी येणार आहे सांगा, तोपर्यंत आम्ही इथे नाश्ता करतो. हो, पण तुमची वाट बघून बस निघाली सुद्धा. किती झाले? 72 रुपये द्या. हा ठीक आहे, थांबा. कशी निघाली? हो मग काय, एवढा वेळ थांबवली सुद्धा बाकीचे पॅसेंजर उतरले नसते का? थांबा. अहो एवढ्यात वाशीला पोहोचली असतील ती. वाशी? मग आताच माझं फोनवर बोलणं झालं. काय झालं? वाशीहून निघाली ना? ठीक आहे, मग खाऊन घेऊयात का आधी? नाही, वाशीला इथून निघाली बस, वाशीला पोहोचली. काय? हा. हे बाळ माझे, बस गेली? हो. अहो पण अशी कशी गेली? आता तुम्ही फोन करा बरं, थांबतो आम्ही इथे. सांगा. अहो आपण कुठे, वाशी कुठे? काय मॅडम काय बोलताय तुम्ही? तुम्ही तरी सांगा साहेब. काय पण मुंबईतच आहे ना वाशी? बोलवा ना, आम्ही एवढे पैसे भरले. अहो पण म्हणून काय बोलवायचे? वाशी तुम्ही वेळ द्यायची ना आम्हाला. आनंदी कसं करतात ते? ऐक, असं नाही बोलवता येत. बस गेली. आता तुम्ही मला सांगितलं होतं ना की तुला फिरायला घेऊन जाईल. कितीही अडचण आली तरी तुला फिरायला घेऊन जाईल. मी फिरायला घेऊन जाईन तुला, नको काळजी करूस तू. काय? हा ठीक आहे. ती मोठी बॅग घ्या. नाही ही मी घेते. चला. कुठे झाली? ए आनंदी, अगं हो साहेब, 72 रुपये द्या तेवढे. अहो देतो, थांबा जरा. तू कुठे चाललीस? आता चालतच जावं लागेल, बस गेली ना आपली. हा मग
असं असं नसतं करायचं. आणि आपलं घर या साईडला आहे, इथे कुठे चाललीस तू? माहितीये मला, थट्टा करताय का तुम्ही माझी? नाही, थट्टा नाही तुम्ही करत मला मी. म्हणाला होतात ना फिरायला घेऊन जाईल. बरोबर आहे, मी फिरायला घेऊन जाईन तुला, पण ऐक माझं, आता तू बस बरं, रिक्षात बस. ये रिक्षाने जायचं? रिक्षा तिथपर्यंत नाही जात. रिक्षा काय? हा. चला मग चालतच जाऊ. ₹72 द्या ना साहेब. थांबावं जरा. थांबा. ऐक ऐक, माझं ऐकशील तू जरा? तू रिक्षात बस तरी, माझ्यावर विश्वास ठेव. बस बस चल. मला फिरायला जायचं, घरी नका घेऊन जाऊ मला. हो हो नाही नाही नाही, चल चल चल, दे नाही पकडतो मी. चल चल. काका सुरू करा, रिक्षा सुरू करा. गेले ग बाई पोर, पाय गेले माझे वर खाली करून करून. वर्षा, काय ग गोंधळ घातला असता तिकिटांचा? ए आई, काय मी काय गोंधळ घातला? मी बरोबरच सांगितली होती वेळ. वेळेचा गोंधळ दादाने घातलाय. आणि आता गेलेत ना ते, कशाला उगीच बोलतेस मला? मग कोणाला बोलणार मी? दुसरं कोण कोण आहे माझं इथे? हे आहे पात्र, ते बसलंय टीव्ही मध्ये. टीव्ही लावला की तिला जग दिसतच नाही दुसरं. सोन्या, आता बाळा तू मला आणि मी तुला, हा आहे की नाही? जा आपल्या आईसाठी घोटभर चहा बनव. तू घे ना तुझं बनवून, मला का सांगतेय? आईसाठी चहा बनवताना हात तुटतात का तुझे? झालं, इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आणते बनवून. अरे आई, आई काय शब्द आला तोंडातून? काय आला तोंडातून शब्द? आई म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बघ बॅग. बॅग नाही, बघ बघ बॅग बघ. ही बॅग. हो, यात गरम कपडे आहेत ना त्या दोघांचे. विसरून गेले. आता काय करतील पोरं माझी? थंडीत कुडकुडतील तिथे. अगं बाई, बाबांना फोन करू का? काय बाबांना फोन करू? काय बस वळून येणार आहे तुझा बाबा बॅग घ्यायला? हो, आणि ते मुश्किलीने पोचले असतील तर नको आता त्यांना डिस्टर्ब करायला. काय करायचं मग? देवा, राहू दे आता, राहू दे. चिंगी तू चल, दुपारची शाळा आहे, मला आनंदी सांगून गेले तयारी करायची. चल आई, तुझा चहा तू करून घे. चल 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 चल. घ्या इथे, घ्या घ्या घ्या, आतमध्ये घ्या. ओ थांबा थांबा थांबा, दादा थांबा. तुम्ही घरी का घेऊन आले मला परत? हा, फसवलं तुम्ही मला. तुम्ही मला म्हणाला होतात की मी फिरायला घेऊन जाईन, मी घरी नाही घेऊन जाणार तुला. आनंदी, नाही नाही, तुम्ही मला आता किती समजून सांगितलं, मी नाही उतरणार आहे खाली. मी मनाने पोहोचले होते, तुम्ही जिथे कुठे घेऊन जाणार होता तिथे. पाहुणा लेख ना. तिथेच पोहोचले होते हो, मी. हो, हो. लोक काय म्हणतील? हसत हसत गेले आणि रडत रडत आले. कसं वाटतं ते? नाही, तू रडू तर नकोस. मला येतंय रडू. ऐक ऐक, मी काय सांगतो, ऐक. अगं ऐक, हे बघ, आपली बस सुटली, हे जर का इथे लोकांना कळलं ना तर आपलं हसं होईल. म्हणून सांगते, चला ना जाऊयात. मला फिरायला घेऊन जाणार होतात ना तुम्ही. ऐक ऐक, तो बबन दिसतोय, तो मोबाईल मध्ये गुंतलेला आहे. पटकन आपण आतमध्ये शिरूया, ठीक आहे? ओ दादा, एक काम करा, तुम्ही रिक्षा आहे ना त्या समोरच्या गाडीच्या जवळ घ्या बरं. हा, काय? कुठे? सांगतो, घ्या घ्या घ्या. थांबा 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 फिरायला जायचं. थांब, रिक्षा बंद करा, रिक्षा बंद करा. काय करता? हा, हे बघा, किती झाले तुमचे? ऐका, 112 रुपये झालेत. 200 रुपये देतोय, घ्या आता. खुश? आणि चल, आणि 1 मिनिट थांबा बरं. लवकर ये, लवकर ये, लवकर लवकर ये. आता तू गपचूप गाडीमध्ये जाऊन बस, आपल्या गाडीत. अहो, म्हणजे गाडीने जातो आपण? अहो, मग आधीच सांगायचं ना मला.
तू मला संधी दिलीस. बरं ऐक, तिकडे बबन बसलेला, बबनला सुद्धा कळता कामाने आणि कोणाला दिसता कामाने पटकन जाऊन गाडीत बस. जा. ऐक, ओढणी घे. तुम्ही का थांबले? जा आता तुम्ही.